नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर आपण संवाद करणार आहोत तो आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, ताण तणावांचं प्रबंधन. स्ट्रेसेस होतात का, त्याचे कारण काय आहेत, मग त्याचे स्ट्रेसेस कमी करण्यासाठी उपाय काय करता येतील, या सर्व गोष्टींचं आपण विस्तृतपणे आपण संवादामध्ये आपण याचं विवेचन करू. What is stress? The process that occurs in response to the events that disrupt or threaten to disrupt our physical or psychological functioning. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला फिजिकल डॅमेज करेल किंवा डॅमेज करेल असं तुम्हाला वाटतं, या दोन्हीमध्ये स्ट्रेस येतो. बरेचदा ते डॅमेज करतच नाही, पण डॅमेज करायला भीतीने आपल्यावर ताणतणाव वाढून जातो. म्हणजे आपल्या घरचं कोणी जर उशिरा घरी आलं तर ज्याला म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. आपल्या मनात वेगवेगळे विचार निर्माण होतात की हा घरचा उशिरा आला आहे तर काही त्याचं ऍक्सिडेंट नसेल झाला, मग त्याचा मोबाईल लागत नाही आहे तर मोबाईल तर खराब नसेल झाला, त्याचं पाकिट तर नसेल मारलं गेलं, चोरांनी त्याचा मोबाईल तर हिसकावून नसेल घेतला, तो सुस्थितीत असेल का काही संकटात असेल, त्याला आपल्या मदतीची गरज तर नाहीये. असे असंख्य विचार मनामध्ये येतात आणि आपण असं म्हणतो की ताण कशाचा आहे, आपल्या आप्तेष्टांचा ऍक्सिडेंट झाला याचा ताण असतो. पण बरेचदा ऍक्सिडेंट होईल या भीतीचा ताण असतो. आणि भीतीचा ताण जेव्हा आपण 10 वेळा अनुभवतो तेव्हा खरोखरी ती गोष्ट झाल्याचा ताण एकदा आपल्याला अनुभवायला मिळतो. म्हणजे एकदा खरोखर घटना घडते आणि घटना घडेल याच्या भीतीने आपण 9 वेळा आशंकित असतो. त्याच्यामुळे स्ट्रेस हा कशामुळे होतो, एखादा आपल्याला फिजिकल, मेंटल किंवा आपल्या स्वास्थ्य आणि सायकोलॉजीला हानिकारक गोष्ट घडेल किंवा घडेल अशी भीती वाटेल आपल्याला, या दोन्हीमध्ये ताणतणाव वाढत जातो. स्ट्रेस इज डेव्हलप ड्यू टू व्हेरियस रिझन्स सच ॲज, कोणकोणते रिझन्स ताणतणावासाठी मुख्यतः आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये, आपल्या वर्क लाईफमध्ये आपण बघतो. पहिला मुद्दा आहे रोल ॲम्बिग्युटी. म्हणजे आपल्याला जी भूमिका दिली आहे ती निश्चितपणे डिफाईनच केलेली नाहीये. आपल्याला सांगितलंच नाही की आपल्याला काम काय करायचं आहे. आपण जेव्हा जॉईन केलं, एखादा जॉब आपण जॉईन करतो तेव्हा आपल्याला बॉसनी नेमकं सांगितलं नाही, तुझं डेसिग्नेशन ऑफिस असिस्टंट आहे. बरं ठीक आहे, मग ऑफिस असिस्टंट म्हणून आपल्याला जे जे आपलं काम वाटतं आपण धरतो, पण बॉसला वेगळंच काम अपेक्षित असतं. बॉसने आपल्याला कधीच स्पष्टपणे सांगितलेलं नसतं की तुझ्याकडनं हे कामाची अपेक्षा आहे. आपल्याला जर लिखित रूपात कामं दिले की नाही, हे करायचं हे करायचं हे करायचं, तर बरेचदा असं लक्षात आलंय की साधारण लोक हे 80% वेळात ते कामं सांभाळून टाकतात आणि काहीच ताण नसतो. पण काय नेमकं करायचं हे दिलंच नाहीये. जणू काही विद्यार्थ्याला सांगितलं, जोरात अभ्यास कर, मन लावून अभ्यास कर आणि परीक्षा मार्च एंडला आहे आणि व्यवस्थित अभ्यास कर, डिस्टिंक्शन मिळवला पाहिजे. बरोबर आहे, पण त्याला सिलेबसच सांगितलं नाही. तर सिलेबस सांगितलं नाही तर त्याला एवढा ताण त्याच्या मनावर येतो. एखाद वेळेस सिलेबस मोठा आहे, जास्त आहे, याचा सुद्धा ताण येतो. पण जास्त सिलेबसचा ताण हा तेवढा येत नाही जो सिलेबस सांगितलंच नाही, त्याचा भयंकर ताण येतो. किंवा मोघम सांगितलं, 2 ओळीत सिलेबस सांगितलं, विस्तृतपणे सांगितलं नाही, कुठल्या पुस्तकातनं काय वाचायचं सांगितलं नाही, नुसत्या 2-3 ओळी सांगून दिल्या. एखादा पूर्ण सब्जेक्ट आहे, काय काय असेल मॅथमॅटिक्समध्ये सांगून दिलं, लिमिट्स आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, बस झालं. मग त्याला प्रश्न किती डेप्थचे येतील, किती गहराईचे प्रश्न येतील नाही सांगितलं. इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल दिले नाहीत. तर आता लिमिट शिकवायचं तर कोणत्या लिमिटपर्यंत शिकवायचं, डेरिव्हेटिव्ह शिकवायचं तर कुठल्यापर्यंत शिकवायचं, इंटिग्रेशन शिकवायचं तर किती डेप्थपर्यंत शिकवायचं. मुलगा अभ्यास करेल तर कोणत्या डेप्थमध्ये करेल, म्हणजे काय, त्याला नेमकं करायचं काय आहे हे कळलेलंच नाहीये आणि त्याचं टेन्शन त्याच्यावर आहे. तुम्ही काम 10च्या जागी 12 सांगितलं त्याचं टेन्शन नाहीये, तो जास्त काम करून टाकेल, म्हणजे वेळेत करेल, जास्त त्याचा ताण त्याला येणार नाही. मेहनत पडेल पण मेहनतीचा मानसिक ताण येत नाही, कदाचित शारीरिक ताण येऊ शकतो. पण मुख्यतः त्याला त्याचा रोलच नीट माहीत नसतो
म्हणून जॉबमध्ये ताणतणाव जास्त असतो, वर्क लाईफमध्ये ताणतणाव जास्त असतो. मुलाला माहित नसतं होमवर्क मॅडमनी काय दिलेलं आहे आणि नेमकं त्याला जे वाटतं तो करून येतो आणि मग आल्यावर कळतं की मॅडमनी होमवर्क वेगळंच दिलं होतं. म्हणजे त्याला जे सांगितलं त्याचा ताण त्याला कमी येतो, पण त्याला जे योग्यरित्या सांगितलंच नाही अशा गोष्टींचा ताण भयंकर त्याला जास्त येतो. दुसरा मुद्दा आहे, त्याला जे काम सांगितलं त्याचा त्याला ताण येणं. काम जास्त सांगितलं म्हणून ताण येणं किंवा काम नीट समजावून नाही सांगितलं म्हणून ताण येणं हा वेगळा भाग. पण बरेचदा somebody else म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या तरी कामाबद्दल जबाबदार धरण्यात येतं आणि त्याचा मात्र भयंकर ताण येतो, कारण त्यात आपल्याला करण्याला काहीच नसतं. तो त्याच्या पेसनी त्याच्या स्पीडनी काम करतो आणि आपल्याला वाटलं कव्हरअप करावं तरी आपण काहीच करू शकत नाही आणि त्याच्याकडनं काम करून घेताना येणाऱ्या अडचणी या आपल्याला इतका दबावात आणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण स्वतः जायचं असेल नाशिकात, शहरात जाऊन आपल्याला काही वस्तू विकत आणायच्या असतील तर आपण जाऊ, वस्तू विकत घेऊन येऊ. जायला लागणारा वेळ माहिती आहे आपल्याला, यायला लागणारा वेळ माहिती आहे, वस्तू घ्यायला लागणारा वेळ माहिती आहे. एक मनाची तयारी करतो आपण की साधारण 1-1.5 तास लागणार आहे, 1.5 तासात आपण परत येऊ. पण तेच जर आपण आपल्या चपराशाला काम सांगू तर मनात विचारतो हा करेल की नाही वेळेवर काम. हा काम करायला गेला तर आहे, 2 वाजता गेला आणि 3:30ला परत येईन म्हणालाय, पण हा 3:30ला येईल का? हा काहीतरी 4 कामं आपले स्वतःचे करून येईल, मी त्याच्यावर विश्वास नाही. आणि तो 1.5 तास जागी 3 तासानंतर येईल आणि मला सांगेल की साहेब मी हे करत होतो, ते करत होतो, हे झालं ते झालं, ट्रॅफिक जाम होता, तिथे मोठं प्रोसेशन होतं, मला ऑटो मिळाला नाही. तो असंख्य गोष्टी सांगेल, पण तो तुमचं काम नीटपणे करणार नाही. अशी भीती, मी तो कदाचित करेल काम पण तो काम करणार नाही याची भीती तुम्हाला 2 वाजल्यापासून 3:30 पर्यंत तो येईस्तवर खात राहते. सारखे तुम्ही 3दा फोन कराल त्याला त्यातनं, काय रे कुठे पोहोचला, इथे पोहोचला का तू, नाक्यापर्यंत पोहोचला का, बॉम्बे नाक्यापर्यंत, रविवार कारंजाला पोहोचला का तू, हे केलं का, ते भेटले का, अजून नाही भेटले, ऑटो नाही मिळाला का, काय प्रॉब्लेम आहे. आपण एवढी जी काळजी करतो तर ते जे काम तो करतो त्याच्या 1/3 काम आपण इथे करतो त्याची काळजी करण्यात. त्याला म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स अदर्स. मग बरेचदा डिफिकल्ट ऑर अनप्लीझंट एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही काही केलं तर बॉस म्हणतो का केलं आणि केलं नाही तर म्हणतो का नाही केलं आणि तुम्हाला कळतच नाही करायचं का नाही करायचं आणि वातावरण एवढं टेन्स असतं की तुम्ही सारखे अगदी बिलकुल ज्याला म्हणतात ना मानेवर तलवार असल्यासारखे असता. मग अशा कार्यजीवनामध्ये अशा वर्क लाईफमध्ये खूप स्ट्रेसेस बिल्ट होतात कारण बॉसचा भरोसाच नाही आणि वातावरण एकदम अनप्लीझंट. तुमचे सहकारी अजिबात तुम्हाला सांगणार नाही की बॉस येऊन तुमच्या मागे तुम्हाला काय काम सांगून गेला किंवा बॉसच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत ते अजिबात तुम्हाला सांगणार नाही. तुमची कोंडी करतील किंवा कोंडी होऊ देतील आणि बॉसची तुम्हाला झाप पडू देतील आणि एन्जॉय करतील. असे तुमचे जर कलिग्स असतील तर तुम्हाला एकंदर एन्व्हायरमेंट हे अनप्लीझंट राहतं. म्हणजे सपोर्ट सिस्टमच नाही तुम्हाला, इकोसिस्टम तुम्हाला ताणरहित करणारी नाहीच आहे. इकोसिस्टम सगळी कशी आहे, ताण वाढवणारी आहे. तर अशाच्यात तुम्हाला काम नाही करतायत. तुमचं काम तुम्हाला नीटचं माहित नाही, अँबिग्युटी आहे तरी काम नाही करतायत. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल न विचारता दुसऱ्यांच्या कामाबद्दल जबाबदार राहण्यात येतं तरी तुम्हाला त्रास होतो. तुमच्या आजूबाजूचे कोऑपरेटिव्ह नाही आहे, प्लीझंट एन्व्हायरमेंट नाही आहे, सारखा दागदपटशा होतोय, छोट्याशा कारणावर मोठं रागवल्या जात आहे. अशा केसमध्ये काम सुचतच नाही आणि माणसाच्या मनावर ताणतणाव हा भयंकर येतो. बरेचदा तुमचं इन्व्हॉल्वमेंट करण्यात येत नाही डिसिजन मेकिंगमध्ये. आता डिसिजन मेकिंग कुठली का असे ना, आपण एक पिकनिक घेऊन जाऊ. आपली पिकनिक जाणार आहे त्र्यंबकेश्वरला, छोटीशी पिकनिक आहे, सकाळी गेलो संध्याकाळी परत आलो, काही नाही, आपण सगळे मिळून जाऊ, डबा खाऊन येऊ. छोटीशी पिकनिक 4 तासाची 5 तासाची. आता प्रश्न असा आहे की पिकनिक ठरली मंगळवारी, पुढच्या मंगळवारी पिकनिकला जायचं आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलंच नाही आणि मंगळवारी तुम्ही आले, या कॅम्पसमध्ये आले आणि आल्यानंतर कळलं की 10-10:30ला सगळे आल्यानंतर 12 वाजता निघायचं आहे पिकनिकला, बसनी पिकनिकला जायचं आहे आणि आपण 4 वाजता आपली बस येईल किंवा 5 वाजता बस येईल. तुम्हाला भयंकर संताप येतो की हे सगळं तुम्ही ठरवलं मला सांगितलंच नाही. म्हणजे तुम्हाला त्या डिसिजन मेकिंगमध्ये कोणी कॉन्फिडन्समध्येच घेतलं नाही, तुम्हाला विचारलं नाही, हा पहिला राग. मग नसेल विचारलं बा वरिष्ठांनी ठरवलं असेल, पण तुम्हाला सांगितलं नाही याचा भयंकर राग की मी येणं अपेक्षित असताना मला सांगायला तर पाहिजे कोणीतरी. विचारलं नाही हे ठीक आहे पण सांगायला तर पाहिजे. आणि मग त्र्यंबकेश्वरला काय जायचं, इथे नेहमी जातो आपण, एखादं चांगलं निसर्गरम्य ठिकाण पाहिलं असतं वेगळं अजून, इथे आपण धार्मिक कारणाने जातो. मग माझ्याजवळ 2 अजून स्थळं होते सांगण्यालायक,
माझं सजेशन कोणी ऐकलंच नाही, म्हणजे मला विचारातच घेतलं नाही. याचं शल्य असतं ते इतकं गहरं असतं, खोल असतं की आपल्याला फार वाईट वाटतं त्याचं. म्हणजे पिकनिकला जात असताना, पिकनिकचा आनंद घेत असताना हे दुःख बोचत असतं की मला कोणी विचारलं नाही, म्हणजे इतरांच्या खिसगणतीला मी काही नाहीये. आणि साधं विचारायला काय हरकत होती? मी कोणतं म्हणणार होतो येस ऑर नो, माझं काहीतरी सजेशनच दिलं असतं. सगळ्यांना आवडलं तर स्वीकारायचं, नाही तर नाकारायचं. पण मला सजेशन देण्याची संधी नाकारण्यात आली. याचं भयंकर शल्य आणि बोच ही प्रत्येकाच्या मनात राहते. बरेचदा कॉन्फ्लिक्ट विथ अदर एम्प्लॉईज आणि लॅक ऑफ सपोर्ट फ्रॉम को वर्कर्स. कॉन्फ्लिक्ट म्हणजे तुमचं कोणाशी भांडण झालेलं आहे, तर तुमच्या मनात सारखा विचार असतो तुम्ही बाहेर गेले असताना, मी नेमकं बाहेर गेलं असताना माझा जो कोवर्कर आहे ना तो बॉसला माझी चुगली सांगणार, असं तुमच्या मनात असतं. तो बिचारा त्याच्या कामात आहे, त्याला त्याच्या मनात सुद्धा नाही, पण तुमचा दुश्मन आहे तो. तुमच्याबरोबर त्याचा टकराव आहे, भांडण आहे, कॉन्फ्लिक्ट आहे. तर तुमचं मन काय म्हणतं की माझ्या अब्सेन्समध्ये हा सारखा चुगली सांगत असाल आणि हा पूर्ण माझं ब्लॅक करून टाकेल इमेज, अशी साशंकता तुमच्या मनात येते. का बरं? तुमचं भांडण आहे म्हणून. तुमचं भांडण नसतं तर असं नसतं वाटलं. तुम्ही बाहेर गेले आणि सगळेच वर्कर आहेत खाली, कोणी बॉसचे कान भरू शकतो, पण नाही, बॉसचे कान नाही भरणार, कारण तुमचं भांडण नाही त्याच्याशी. आणि कान नाही भरणार, बाकी काही गोष्टी करतील, पण तुमच्याविषयी वाईट बोलणार नाही अशी तुम्हाला खात्री असते, कारण तुमचं भांडण नाही. पण जर तुमचं कोवर्करशी भांडण असेल तर मात्र त्याचा ताण तुमच्या मनावर असतो. तुम्ही बाहेर जाऊन पुन्हा आत येईस्तवर, आणि आत आल्यानंतरही तुम्ही इतर कलिग्सना विचारता, का रे हा गेला होता का बॉसच्या केबिनमध्ये, याने काही चुगली गेली का माझी, सारखी साशंकता. आणि मन चिंती ते वैरीन चिंती पद्धतीने तुम्ही अतिशय टोकाची भूमिका घेऊन विचार करता, अरे हा माझा वर्कर, कोवर्कर माझ्याबरोबर काम करतो, मतभेद असले तरी एवढ्या टोकाला नाही जाणार असा विचार नाही करत, की काही करेल आणि माझी छवी, माझी इमेज ही पाडायसाठी पूर्ण ताकद लावून देईल. बरेचदा सपोर्ट मिळत नाही तुम्हाला कोवर्करचा. तुम्ही एखादं काम करतायत ना, लोक बघतात तुम्ही काम करताय, एखादी जड वस्तू उचलताय, तुमच्या ज्याने उचलल्या जात नाहीये, बघतायत लोक. तुमचं लक्ष गेलं की ते आपल्या कामात व्यग्र आहे असं दाखवतात, आणि तुमच्या हातात ती वजनदार वस्तू खाली पडेल, तुम्हाला उचलता येणार नाही, तुमचं फेल्युअर झालं की त्यांना विशिष्ट आनंद मिळतो. तुला मदत हवी होती, मला मागितली का नाही, माझ्या मदतीशिवाय करतो ना, कर आता आम्ही पाहतो कसं करतो. म्हणजे तुम्हाला इरेला पाडून त्या ठिकाणी तुमची फसगत झाली की आनंद व्यक्त करणारे तुमचे जर कलिग्स असतील तर या गोष्टीचाही ताण येतो, किंवा मला सगळ्यांनी एकटं पाडलं, मला काम नाही, म्हणजे मला कामात सपोर्ट करत नाहीयेत, आणि उलट माझं काम बिघडलं तर टाळ्या वाजवता येतील अशा मनस्थितीत माझे कोवर्कर आहेत, याचा भयंकर ताण आपल्या मनावर येतो. स्ट्रेस ड्यू टू फिअर ऑफ नॉन कम्प्लिशन ऑफ वर्क बाय युअर सबऑर्डिनेट. म्हणजे तुमच्या सबऑर्डिनेटने काम नाही केलं त्याचा ताण तुमच्यावर येतो. अरे काम का नाही करणार, तुम्ही नीट सांगितलं असेल तर काम करेल, पण याच्यात एक कम्युनिकेशन गॅप असते. आपण असं म्हटलं की जा रे बाबा, ही लाल रंगाची फाईल सक्सेना साहेबांची फाईल आहे, आता ती ठक्कर साहेबांना देऊन ये. आता पिऊन जो असतो त्याला लाल रंगाची फाईल माहित आहे, त्याला सक्सेना साहेब माहित आहे, त्याला ठक्कर साहेब माहित आहेत, पण त्याला जे माहित आहेत तेच नेमके तुम्हाला अभिप्रेत आहेत का हे माहिती नाही. लाल रंगाच्या 7 फाईल पडल्या आहेत तिथे, तो कोणती तरी फाईल नेऊन देईल आणि गॅरंटेड गडबड करेल ही भीती तुमच्या मनात आहे, कारण देर इज ऑलवेज कम्युनिकेशन गॅप. मग त्याला लाल रंगाची फाईल नेण्याच्या जागी आपणच फाईल त्या 7 फाईलमधून काढून आणायची आणि त्याच्या हातात ही फाईल घेऊन जा, कारण त्याला जर सांगितलं तर तो कोणती तरी वेगळीच फाईल घेऊन जाईल अशी भीती. मग याचा तुमच्यावर ताण येतो, स्ट्रेस येतो. त्याच्या कामात तुम्ही त्याच्यावर करेल की नाही हा डाऊट आहे. मग त्याला समजावून सांगायचं, तुम्हाला लाल रंगाची फाईल सांगितली तुम्ही, मग सक्सेना साहेब आहेत की नाही, कोणते सक्सेना, मग तुम्हाला जर सक्सेना साहेब त्याला माहीत नसतील तर त्याला माहीत करून द्यायला लागतील, ते कोणते काय सगळं त्याला समजून सांगायला लागेल. आणि नसेल तर ही लाल रंगाची फाईल सक्सेना साहेबांची आहे, ही नेऊन द्यायची आहे तुम्हाला ठक्कर साहेबांना. तर ही सक्सेना साहेबांची आहे का नाही याच्यात जर फारसं काही रहस्य नसेल तर त्याला कशाला सांगतात सक्सेना साहेबांची आहे म्हणून, ही लाल रंगाची फाईल ठक्कर साहेबांना नेऊन दे. पण आपणच जास्त बोलतो, आणि जास्त बोललो की कन्फ्युजन क्रिएट करतो. मग तो सक्सेना साहेब कोणते सक्सेना साहेब, आणि खूप वर्णन करून तुम्ही सांगितलं आणि नेमके तेच सक्सेना साहेब त्याला समजले आणि नाही समजले तरी काहीच फरक पडणार नसतो, पण तुम्ही 5 मिनिटं घालवता याच्यामध्ये. लाल रंगाची फाईल, अमकी फाईल, तुमच्या टेबलावर समोर फाईल असेल तर फाईलचं वर्णन करण्यात वेळ कशाला घालवता, थोडा हात समोर सरकवा, नेमकी फाईल उचला, अरे गोविंदा ही फाईल ठक्कर साहेबांना नेऊन दे, खतम.
मग ती फाईल कोणाची काय सांगायची गरज नाही. मग ठक्कर साहेब 3-4 असतील तर मात्र सांगायची गरज आहे कोणते ठक्कर आहे की नाही, मग वर्णन करून सांगायची गरज आहे. पण कम्युनिकेशन गॅप हा बरेचदा मूळ मुद्दा या ह्याच्यात राहतो की बरोबर योग्यरित्या कम्युनिकेशन झालं पाहिजे. मग सबऑर्डिनेट्स इनॅबिलिटी टू परफॉर्म, बरेचदा तुमचं सबऑर्डिनेट ते काम करू शकत नाही आणि सबऑर्डिनेट्स अनविलिंगनेस टू परफॉर्म आणि लिडरशिप प्रॉब्लेम. बघा प्रॉब्लेम कसे आहेत, बरेचदा त्या सबऑर्डिनेटचं ॲबिलिटीज नसते काम करण्याची, कारण तो कधी कधी मॅट्रिक नसतो आणि त्याला फाईलवरचं इंग्लिशमधलं टायटलच वाचता येत नसतं आणि त्याला म्हटलं की अमक्यांची फाईल आहे ना, परचेस फाईल तिकडे देऊन दे, त्याला परचेस फाईल असं लिहिलेलं वाचताच येत नसतं. त्याची अडचण असते आणि तो कोणती तरी फाईल कोणत्या तरी माणसाला नेऊन द्यायच्या फिक्रीत असतो. बरेचदा त्याला सगळं समजत असतं, चंट असतो तो, पण त्याला तुम्हाला मदतच करायची नसते. सो त्याचं विलिंगनेस टू हेल्प यू नील असतं, कधी कधी इनॅबिलिटी टू हेल्प यू असतं आणि कधी कधी विलिंगनेस टू हेल्प यू नसतं. मग त्या केसमध्ये त्याला तुम्हाला झापून सांगायला लागतं, नाही दिली तर तुला सगळं समजलंय का, म्हणायचं नाही दिली तर पनिशमेंट मिळेल. आणि अदरवाईज काय होतं, नेमकं तो तुमची फाईल भलत्याला देऊन टाकतो जाणीवपूर्वक, की गोंधळ व्हावा, तुम्ही कचाट्यात सापडावे, तुम्हाला प्रॉब्लेम व्हावा. बरेचदा लिडरशिप प्रॉब्लेम असतो. कसा पहा, तुमचा बॉस तुमचं अजिबात ऐकत नसेल तर काय हरकत नाही, पण हे तुमच्या सबऑर्डिनेटला कळलं तर खूप मोठी हरकत आहे. तुमच्या सबऑर्डिनेटला जर कळलं की तुमचे बॉस तुमचं ऐकत नाही आणि तुमच्या बॉसकडे तुमचा वट नाही, तर ते डायरेक्ट तुमच्या बॉसला रिपोर्ट करणं सुरू करतात, तुम्हाला बायपास करणं सुरू करतात. याचं कारण आहे की देयर इज ए ट्रिमेंडस बिग लिडरशिप प्रॉब्लेम. मग स्ट्रेसेस कशा कशाचे येतात, तुम्हाला दुसऱ्यांबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी दिली त्याचे स्ट्रेसेस भयंकर येतात. की तुमचा जो कोवर्कर आहे तुम्हाला मदत करण्या योग्य आहे का, एबल आहे का, आहे, मग तो विलिंग आहे का, मग त्याला तुमची लिडरशिप मान्य आहे का, त्याला काम ते समजलं आहे का, तुम्ही त्याला काम सांगण्यामध्ये सक्सेसफुल झाले आहेत का कम्युनिकेशन गॅप आहे. इतके सारे इश्यूज तुमच्यावर जबरदस्त स्ट्रेस निर्माण करतात. आता आपण बघूया की स्ट्रेसचे विविध कारणं काय आहेत. व्हॉट आर द व्हेरियस कॉजेस ऑफ स्ट्रेस. बरेचदा इव्हेंट्स ऑकरिंग लेस फ्रिक्वेंट नॉर्मली गिव्ह स्ट्रेस टू एन इंडिव्हिज्युअल. वन्स इन अ लाईफ वाले जेवढे असतात त्याचं जबरदस्त माणसावर स्ट्रेस येतं. जसं की आयुष्यात माणसाचं लग्न एकदाच होतं सर्वसाधारणपणे, तर त्याचं केवढं स्ट्रेस असतो त्याला. तो म्हणतो माझं बेस्ट मंगल कार्यालयात झालं पाहिजे. मग आता पावसाळी दिवस आहे, लॉनमध्ये झालं पाहिजे रिसेप्शन, आणि पाऊस आला तर मग हॉल पण पाहिजे. मग हॉलचंही भाडं भरायला लावतो, लॉनचंही भाडं भरायला लावतो. तो म्हणतो तुम्हाला काय फरक पडतो, माझं पहिल्यांदाच आहे. त्याला म्हणायचं असं असतं की माझं वन्स इन अ लाईफ मध्ये आहे, इतरांचं नेहमी असतं अशातला भाग नाही, पण पहिल्यांदा जेव्हा तो म्हणत असतो की माझं पहिल्यांदा आहे, म्हणण्याचा अर्थ असा असतो की दिस इज माय वन्स इन अ लाईफ, आय कांट अफोर्ड टेकिंग रिस्क अबाउट इट, आणि मी चान्स नाही घेणार, मला बेस्ट पाहिजे. माझी पत्रिका जी बेस्ट आतापर्यंत बघितल्या पत्रिका तशी पाहिजे. आणि पत्रिका आपण बघतो का कोणाच्या लग्नाच्या, आल्या की आपण टाकून देतो. फक्त मनात लक्षात येतो मंगळवार संध्याकाळ अमक्या ठिकाणी डोक्यात असतो. मग मंगळवार संध्याकाळ तमक्या ठिकाणी जाताना आपण बघतो पत्रिका शोधतो. का बरं, कारण पाकिट गिफ्टचं कोणाच्या नावाने द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला माहित नसतं अमक्यांकडे पांड्यांकडे लग्न आहे, मग पांड्यांच्या मुलाचं आहे का मुलीचं आहे ते माहित नसतं, आणि त्या मुलीचं का मुलाचं नाव पण लिहावं लागेल ना. मग त्यासाठी पत्रिका शोधतो आणि बरेचदा त्यावर लिहिलं असतं की अहेर आणू नये, पुष्पगुच्छ, तुमचे आशीर्वादच आम्हाला पुष्पगुच्छ आहेत, म्हणजे पुष्पगुच्छ आणू नये. मग आता इथे न्यायचं तर काय न्यायचं, मग तिथे घरातल्या किती लोकांनी जायचं, घरातल्या एकाने गेलं तर किती त्याला गिफ्ट द्यायची, घरातल्या सर्व सहकुटुंब आपण 5 जण मिळून गेलो तर काय करायचं, असं आपण सगळं डिटेल केव्हा करतो रिसेप्शनला जायच्या अर्धा घंटा आधी. रिसेप्शनला जाईस्तवर त्या पत्रिकेकडे कोणी ढुंकून पाहत नाही घरातले, आणि त्यातनंही ती पत्रिका घेऊन त्याचा कव्हर पेज आणि त्याचा हे घेऊन ऍड्रेस घेतला की ते एन्व्हलप त्याचं असतं ते खिशात टाकतो आपण ऍड्रेससाठी म्हणून, बाकी चोळामोळा करून पत्रिका दुसरीकडे असते. पण ज्याचं लग्न असतं त्याला असं वाटतं माझ्या लग्नाची पत्रिका जबरदस्त पाहिजे, कारण इट्स अ लाईफ इव्हेंट. मग लाईफ इव्हेंटचा स्ट्रेस भयंकर असतो की पत्रिकेत थोडंसं जोडाक्षर चुकलं, कोणी केली पत्रिका, ड्राफ्ट कोणी दिला, मामांना तसंही मी आवडतच नाही. म्हणजे बघा मामांना काय फरक पडतो ते तुमच्या पत्रिकेमध्ये खोड्या करायला, पण त्याला सारखं वाटतं की जग, मी माझ्याबद्दल जेवढी कदर करतो जग माझी करून नाही राहिलं. अरे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा लग्न होत आहे आणि मी जितका मी सजग आहे पहिल्यांदाबद्दल बाकी लोक कॅज्युअल आहेत, असं बरोबर नाही.
मामांचा जर मी आवडता असतो तशी चूक झाली नसती. तो माणूस स्ट्रेस घेतो, प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस घेतो. मग बरेचदा आपण आपल्याला दिलेलं जे काम आहे त्याचं प्रेशर घेतो. एक प्रेशर असतं आपल्याला कामातल्या कंटेंटचं, म्हणजे जॉब प्रेशर, आणि दुसरं असतं प्रेशर ड्यू टू फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे आपल्याला बरेचदा आपण बॉसचं का बरं ऐकून घेतो, अरे ऐकलं नाही बॉसचं आणि रिझाईन केलं तर दुसरा जॉब मिळणार आहे का, नाही. मग आता मी तर घरासाठी लोन घेतलाय, आता तर माझ्या मुलांचे एज्युकेशन चालू आहेत, मग मला ही नोकरी सोडता येणार नाही, मला काही करता येणार नाही, माझ्यावर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग काय, मग चुपचाप बॉसचा ऐका आणि खाली मान घालून काम करा, कारण तुम्हाला गरज आहे. मग आउट ऑफ कंपल्शन जेव्हा माणूस काम करतो तर त्याचा ताण आणखी पडतो, आणि आनंदाने काम करतो त्याचा ताण हा कमी पडतो. मग काही सोशल एक्सपेक्टेशन पण असतात की तुमच्या कामामध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे. मग तुमचा हुद्दा आहे, तुम्ही ऑफिसर ग्रेडचे आहे, मग तुम्ही असं नाही करायला पाहिजे. मग तुम्ही कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, चहा कसा प्यायला पाहिजे, चहा पिताना फुरफुर आवाज आला पाहिजे का नाही आला पाहिजे. अरे माझा चहा माझ्या कप बशीतला मी पितो, तुम्हाला काय करावं लागते, नाही नाही नाही, सोशल एक्सपेक्टेशन आहे. म्हणजे आय एम बिंग वॉच्ड. मग सगळेजण चहा पित आहेत, फुरफुर आवाज करत नाहीये, मी पण नाही करत आहे, म्हणजे झालं असं नाहीये. सगळेजण कपानी चहा पित आहेत, मी जर बशीत ओतून पिला तर गेला. म्हणजे तुम्हाला सोसायटी तुमच्याकडनं काय अपेक्षा करते, असं असे तुम्हाला एटिकेट्स अँड मॅनर्स पाहिजेत. तुम्हाला टेबलावर तुम्ही खुर्चीवर बसले असताना पाय सारखे खाली आपटून आवाज करायचा नाही, आणि तुम्ही जर आवाज करत असाल तर लोक तुमच्याकडे पाहतील की अस्थिर मनोवृत्तीचा माणूस आहे, हा स्थिर काही बसू शकत नाहीये. म्हणजे सोशल एक्सपेक्टेशन्स आर डिफरंट. तुम्हाला सगळ्यांना ऑफिसमध्ये विशिष्ट इन्स्ट्रक्शन देताना इंग्लिशमध्ये देणं अपेक्षित असेल, आणि एखादा साहेब इंग्लिशमध्ये देऊ शकत नसेल तर लोक त्याच्याप्रती आदर कमी करतात, कारण समाजाची अपेक्षा आहे की हा इतक्या विशिष्ट लेव्हलचा ऑफिसर आहे आणि यांनी इंग्लिशमध्ये बोलणं अपेक्षित आहे. मग 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जेव्हा झेंडावंदन होतं त्यानंतर भाषण होतात, तर सर्वसाधारण अपेक्षा असते की माणूस किती इंग्रजाळलेला असेल तरी त्यांनी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हिंदीतनं किंवा मराठीतनं भाषण करावं, अशी अपेक्षा असते. कारण सोशल एक्सपेक्टेशन आहे, याला तुम्ही काही नाही करू शकत. तिथे तुम्हाला तुमचं इंग्लिश झाडायचं नाहीये, तुमचं इंग्लिशवरचं प्रभुत्व सिद्ध करायचं नाहीये, समोरच्यांना कळेल का नाही कळेल हा मुख्य मुद्दा नाहीये. पण तो प्रसंगच असा आहे, तिथे तुम्ही म्हणजे राष्ट्रभक्तीपर दिवशी, राष्ट्रदिनाच्या दिवशी तुम्ही जेव्हा भाषण देताय तेव्हा तुम्ही अस्मितेचा जपणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा होच तर राष्ट्रभाषेत नाही तर मातृभाषेत तुम्हाला बोलणं आवश्यक आहे. अदरवाईज लोक तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा किंवा तुम्हाला राष्ट्रभाषेचा मान नाही असा अर्थ काढतील, आणि तुमची इंग्लिशवर किती कमांड आहे याची प्रेरणा आणि स्तुती करणार नाही, याचा अभिमान बाळगणार नाही. कारण तो क्षण तो नाहीये, तो क्षण तुमची राष्ट्रभक्ती आणि मातृभक्ती हे बघण्याचं आहे. आणि त्यामुळे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपेक्टेशन्स आर डिफरंट. बरेचदा एन्व्हायरमेंटल कंडिशन सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट करतात, जसं की टेम्परेचर, प्रेशर, नॉईज, ह्युमिडिटी, इंटेन्स और फीबल लाईट. आता आपण गप्पा करतोय, या सभागृहाचे दिवे एकदम मंद करण्यात आले, समजा डीम करण्यात आले. अचानक आपल्याला वाटेल काहीतरी बदल झाला आणि आपण सारखं बघू की नाही याचे डीम झालेले लाईट पुन्हा ब्राईट व्हावे म्हणून. म्हणजे हा बदल आपल्याला आवडला नाहीये. शांत सभागृहात आपण आता गप्पा करतोय, संवाद करतोय, वार्तालाप करतोय, अचानक गोंधळ सुरू झाला, हो 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 हाय हायचे नारे बाहेरनं सुरू झाले, आवाज सुरू झाला, काहीतरी बाहेर पडलं आणि आदळल्याचा आपटल्याचा आवाज आला, आपण डिस्टर्ब होऊन जाऊ. कारण नॉईज गिव्ह स्ट्रेसेस. एखादं मशीन या हॉलमध्ये आहे जे सतत ठक 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 असा रिदमिक आवाज करताय, त्याचाही आपल्याला त्रास होईल, कारण हे सगळे स्ट्रेस वाढवणाऱ्या गोष्टी आहे. अचानक टेम्परेचर वाढलं तरी आपल्याला त्रास होईल, अचानक टेम्परेचर कमी झालं आणि एसी एकदम फुल झाला, थंडी वाजायला लागली, त्याचाही आपल्याला त्रास होईल. अचानक वातावरण ह्युमिड झालं, त्याचाही आपल्याला त्रास होईल. म्हणजे आपल्या भोवतीच्या एन्व्हायरमेंटचा आपल्या पूर्ण कार्यकालावर भयंकर पगडा असतो आणि आपल्याला स्ट्रेसेस त्या सगळ्याचे येतात. आणि म्हणून आपल्याला चांगलं ऑफिस हवं असेल, असं म्हणतात की ऑफिसरची रूम एसी पाहिजे, डोकं थंड राहिलं पाहिजे. त्याला नॉर्मलमध्ये ठेवलं तर डोकं गरम झालं तर ऑफिस काम नाही करू शकणार. म्हणजे एक अँबियन्स आपण देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून स्ट्रेस लेवल ही कमी राहील. आता काय होतं, स्ट्रेस आयुष्य जेव्हा माणूस काढतो, एखादा मिल मजदूर मिलच्या खडखडाटामध्ये आयुष्यभर नोकरी करतो, त्याचे कान थोडेसे बहिरे होऊन जातात, त्याच्या संवेदना थोड्याशा बोथट होऊन जातात, आणि कोणाही बद्दल काही जर ऐकायचं असेल, बोलायचं असेल तर तो जास्त परवाच नाही करत, शांत राहतो तो, आणि तो आपल्याला बधीर झाल्यासारखा वाटतो. का बरं, की त्याच्या सतत प्रोलॉंग स्ट्रेसमुळे त्याच्यावर इफेक्ट झालेला आहे. असं म्हणतात की इंटेन्स आणि प्रोलॉंग्ड वर्क रिलेटेड स्ट्रेस लीड्स टू बर्नआउट,
विच रिझल्ट्स इन रिड्यूस परफॉर्मन्स अँड अदर निगेटिव्ह इफेक्ट्स. बर्नआउट म्हणजे कसं, ती रिकव्हरेबल प्रोसेस नाहीये. आपल्याला खूप आवाज येत असेल तर कान बधीर होतात, आपण आजूबाजूशी बोलू शकत नाही, आपण त्या आवाजाच्या ठिकाणून दूर जातो आणि थोड्या वेळानंतर आपले कान नॉर्मल होतात, आपण ऐकू शकतो. याला म्हणतात रिकव्हरेबल प्रोसेस. पण काही वर्कर आयुष्यभर ठणठणाच्या ठिकाणी आवाज करतात. वेल्डिंग मशीनचे आवाज चालू आहे, आरा मशीनचे आवाज चालू आहे, फ्लायव्हील फिरताय, खूप मोटरचे आवाज येत आहेत आणि असं आयुष्य गेल्यानंतर त्यांच्या संवेदनाच बोथट होऊन जातात. मग अनरिकव्हरेबल जे असतं त्याला म्हणतात बर्नआउट. इट इज नॉट रिकव्हरेबल. मग आता हे जे बर्नआउट आहे याची इफेक्ट काय काय होतात बघा. म्हणजे स्ट्रेस लेवल सतत राहिली, जसं आपण रबराला म्हणतो की रबर आपण ताणलं तर ताणतणावात राहतं, स्ट्रेसमध्ये राहतं, पण सोडलं की आपल्या पुन्हा शेपमध्ये येतं. त्याला म्हणतात रिकव्हरेबल स्ट्रेस. रबर ताणलं सोडलं, ताणलं सोडलं, पण ताणूनच धरलं आणि 6 महिने ठेवलं तर त्याची परत येण्याची शक्ती गमावत होते. त्यामुळे त्याला म्हणतात फटीग आणि एक्झॉस्टेड. मग ते इल्ड होतं आणि ते कधीच पुन्हा पूर्वस्थितीला येत नाही, नॉन रिकव्हरेबल जातं. फिजिकल एक्झॉशन मध्ये तुम्हाला थकवा येतो, लॅक ऑफ एनर्जी वाटते. इमोशनल एक्झॉशन मध्ये तुम्हाला डिप्रेशन येतं, फिलिंग ऑफ होपलेसनेस वाटतं, काही करायची इच्छा राहत नाही, कशात आयुष्यात उर्मी राहत नाही, असं वाटतं मी काही करायला गेलो की ते फसतंच, त्यापेक्षा करूच नाही. म्हणजे यू गेट इमोशनली एक्झॉस्टेड, समटाइम यू गेट फिजिकली एक्झॉस्टेड. आणि ही जी ऍटिट्यूडनल एक्झॉशन जे आहे, म्हणजे ज्यात नकारात्मक दृष्टिकोन व्यक्तीचा होतो, सिनिसिझम किंवा निगेटिव्ह व्ह्यूज ऑफ अदर्स ऑफ हिज ओन वर्क. कुछ नहीं हो सकता, ये इंडिया में कुछ नहीं हो सकता, असे स्लोगन तुम्हाला ऑटो रिक्षाच्या मागे दिसतील की हा 80% बेईमान फिर भी मेरा भारत महान. आता हे सिनिसिझम आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह अप्रोच आहे की इतकं सगळं निगेटिव्ह असताना काहीतरी म्हणायचं माझा भारत महान आहे म्हणून, म्हणजे टीकात्मक सार्कॅस्टिक पद्धतीने त्या कॉमेंट ते करतात. आणि बरेचदा फिलिंग ऑफ लो अकम्प्लिशमेंट असतं, म्हणजे आपण काही आयुष्यात पूर्ण प्राप्त करू शकणार नाही, अकम्प्लिशमेंट ही लोच राहील आणि माझ्याच्याने काही पूर्ण होणार नाही. म्हणजे बघा याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत. याच्यामध्ये प्रकार आहे की फिजिकली एक्झॉस्ट झाला माणूस, कधी कधी इमोशनली एक्झॉस्ट झाला, कधी पूर्ण बर्नआउट झाला, अनरिकव्हरेबल, रिलॅक्स बॅक होऊ शकत नाही. कधी कधी वाटतं त्याचा स्वतःच्या कॅपॅबिलिटीवरचा विश्वास उडून जातो, त्याचा आत्मविश्वास लो होऊन जातो की मी नाही करू शकत आयुष्यात काही, माझ्याच्याने काहीच होणार नाही, माझं आयुष्य व्यर्थ आहे. आणि असे बरेचसे लोक एकतर समाजात अत्यंत थंड आणि निर्विकार बनून राहतात किंवा सुसाईड करतात. म्हणजे सुसायडल टेंडन्सी ज्या वाढतात ना की माझ्याच्याने काहीच होणार नाही, या टेंडन्सीचा एक्स्ट्रीम मग हे सुसाईडच्या साईडला जातं. मग आता आपण स्ट्रेसेसचे प्रकार बघितले. स्ट्रेसेस का बरं होतात. मला दिलेलं काम मला येत नाही, स्ट्रेसेस. मला दिलेलं काम मला आवडत नाही, स्ट्रेसेस. मला दिलेलं काम मला नीट समजावूनच सांगितलं नाहीये, स्ट्रेसेस. मला माझ्या सबऑर्डिनेटच्या कामाबद्दल जबाबदार धरण्यात येत आहे, स्ट्रेसेस. मला वातावरण कंजिनियल नाहीये, गरम आहे, थंड आहे, आवाज खूप येतोय, आवाज कमी येतोय, म्हणजे वर्किंग एन्व्हायरमेंट इज नॉट गुड. इकोसिस्टम सपोर्टिव्ह नाहीये, माझ्या आजूबाजूला सगळे जलकुकडे बसले आहेत आणि माझी लेग पुलिंग करायला तयार आहेत, उतावळे आहेत, असं जर मला वाटत असेल तर स्ट्रेसेस. अनहेल्दी कॉम्पिटिशन आहे, स्ट्रेसेस. बॉस विश्वासात घेत नाही डिसिजन मेकिंगला, स्ट्रेसेस. असे सर्व स्ट्रेसेस. आणि मनातली व्यथा मी कोणाजवळ समोर बोलू शकत नाही, याचाही स्ट्रेस. मग इतके सारे स्ट्रेसेस जमा झाल्यानंतर या स्ट्रेसेस बरोबर आपण निभायचं कसं, आपलं कसं काय निभणार आहे स्ट्रेस बरोबर. तर कोपिंग विथ द स्ट्रेसेस हे बघताना आपल्याला त्याचे पॅरामीटर्स बघायला लागतील. स्ट्रेसेसचे पॅरामीटर्स डिटरमाइनिंग इफेक्ट्स ऑफ स्ट्रेसेस. कोणकोणत्या गोष्टीवर ताणतणावाचा परिणाम अवलंबून असतो. ऍक्सेप्टन्स ऑफ कॉन्फ्लिक्टिंग जॉब प्रेशर, तुम्ही कशा पद्धतीने घेता जॉब प्रेशर. ॲबिलिटी टू टॉलरेट स्ट्रेस, किती ताण. रबराला म्हटलं ना की रबर ताणलं की सोडलं पुन्हा बॅक जातं, ताणलं की सोडलं तर बॅक जातं, ताणूनच ठेवलं तर काही दिवसांनी बॅक जात नाही, किंवा क्षमतेपेक्षा जास्त ताणलं तर तुटूनच जातं. या दोन्ही केसमध्ये तुमची ॲबिलिटी टू टॉलरेट स्ट्रेस ही महत्वाची आहे. आणि जनरल पर्सनॅलिटी मेकअप, म्हणजे तुम्ही लोड देणे वाले आहात का लोड लेणे वाले आहात. तुम्ही स्वतःवर सगळं अंगावर घेत असाल तर नॅचरली तुम्हाला स्ट्रेस जास्त येईल, आणि तुम्ही दुसऱ्यांवर लोड देणारे असाल तर तुमचा स्ट्रेस हा त्याच्यावर पास होईल आणि तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. प्रश्न तो नाहीये. प्रश्न आहे की स्ट्रेसेस निर्माणच का होतात आणि ते निर्माण होण्याचे कारण जर आपण ट्रीट केले, जसं आपण म्हणतात की डॉक्टर शुड ट्रीट द कॉज ऑफ द डिसीज, नॉट द सिम्पटम ऑफ द डिसीज.
तसंच स्ट्रेसेस निर्माण करणाऱ्या कारणावर आपल्याला आघात करायला लागेल आणि स्ट्रेसेसच्या परिणामांवर किंवा त्याच्या विविध पद्धतीच्या त्याच्या आविष्कारांवर आपल्याला काही हे करता येणार नाही, त्याच्यावर आपल्याला उपाय करता येणार नाही. त्याच्या मूळ कारणावर आपल्याला आघात करायला लागेल. मग आता बघा, एखादा आशावादी माणूस जो आहे, आशावादी माणूस जो असेल तो काय स्ट्रॅटेजीज बाळगेल. तो काय करतो, प्रॉब्लेम फोकस कोपिंग, की स्ट्रेस कशामुळे आहे, या प्रॉब्लेममुळे. का बरं, मला येत नाही म्हणून आहे, तर ज्याला येतं त्याला बोलवा. तो प्रॉब्लेमला हँडल करतो, कारण ज्या प्रॉब्लेममुळे स्ट्रेस येतोय तो प्रॉब्लेम इरॅडिकेट झाला की स्ट्रेस दूर होईल. कम्युनिकेशन गॅपमुळे स्ट्रेस आहे, तर तो दोन व्यक्तींमध्ये संवाद करून आणतो. दोघं एकमेकाशी आबोला धरतात, दुश्मनी वाढत जाते. मग तो काय करतो, दोघांना एकत्र आणतो आणि एकमेकाचे हात मिळवून देतो. म्हणजे कम्युनिकेशन प्रस्थापित करतो. कारण स्ट्रेसचं कारण जर कम्युनिकेशन असेल तर कम्युनिकेशन प्रस्थापित झाल्याबरोबर स्ट्रेस लेव्हल तुमची ही कमी कमी व्हायला लागते. सप्रेसिंग कॉम्पिटिटिव्ह ऍक्टिव्हिटीज. आता बघा, याच्यात कसं असतं, आपण बरेचदा फोनवर बोलत असतो, तेव्हाच आपल्या ऑफिसमध्ये आपला पिऊन येतो. साहेब, तुम्ही सांगितलं नाही मी काय करू. अरे थांब, फोनवर बोलतोय. नाही, मला जायचं आहे, घाई आहे. मी फोनवर तुमचं बोलणं चालू आहे आणि तो शिपाई पण तुमच्याशी निगोशिएट करतोय, बोलतोय, आणि दोन्ही ऍक्टिव्हिटी आत्ताच आहे. तुम्ही फोनही बंद नाही करू शकत, त्यालाही म्हणू शकत नाही जा, कारण गेला की चालला दिवसभर कामच नाही होणार तुमचे. मी त्याला तुम्हाला समजवल्याशिवाय पाठवायचं नाही. तो थांबायला तयार नाही, फोनही लाईव्ह आहे, त्यालाही थांबवता येणार नाही. याला म्हणतात कॉम्पिटिंग ऍक्टिव्हिटीज. सो तुम्ही ऍज फार एज पॉसिबल तुम्ही सप्रेस द कॉम्पिटिंग ऍक्टिव्हिटीज. त्या कॉम्पिटिंग ऍक्टिव्हिटीला सिक्वेन्शियल करा. शिपायाला म्हणा 1 मिनिट थांब, फोन पूर्ण बोलून घ्या, मग शिपायाशी बोला. त्याला सिक्वेन्शियल करा. किंवा फोनवर म्हणा होल्ड ऑन, फोन ठेवा, शिपायाला इन्स्ट्रक्शन द्या आणि बोला. म्हणजे ज्या पॅरलल ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत त्याला तुम्ही सिक्वेन्शियल केलं की स्ट्रेस लेव्हल कमी होते. नाही तर शिपायाला सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन त्या जातील फोनवर तिकडे, आणि फोनवर तर तिकडचा माणूस एकदम चिडेल, किंवा मला तुम्ही रागवलेल्या स्वरात काय बोलताय, पण तुम्ही शिपायाला बोलत असता. मग तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की होल्ड ऑन, लेट मी फिनिश माय प्यून अँड देन आय विल बी बॅक टू यू. सिकिंग सोशल सपोर्ट. आपण आपल्याला सगळ्यात जास्त लाज कशाची वाटते माहिती का, लोकांची मदत मागायची. सगळ्यात जास्त लाज. मग मदत नाही मागितली की लोक तुमच्या हळूच दुश्मन होतात. अच्छा, आमची मदत नाही मागत आहे का, आपल्या भरोश्यावर करतो म्हणतो का, कर ना, तू कसा करतो पाहतो. म्हणजे आम्हीच गंमत पाहतो तुझी कसा करतो, म्हणजे लेग पुलिंग करतो वेळ पडली तर. कारण तुम्ही आमची मदत मागितली नाही ना. मदत मागितलेली सगळ्यांना आवडते. मग आपण मदत मागितली तर काय हरकत आहे. बरेचदा असं लक्षात आलंय की मोठ्या मोठ्या यशस्वी लोकांचा अहंकार खूप मोठा असतो. त्यांना तुम्ही मदत मागितली ना की अहंकार त्यांचा जोपासला जातो, आणि त्या मदत मागितली या एकाच गोष्टीवर कुर्बान होऊन तुम्हाला ओतप्रोत मदत अवेलेबल करून देतात. पण तुम्ही मागा तर, तोंड भरून मदत तर मागा. बरेचदा आपण मदतच मागत नाही. आपण म्हणतो मला काय मदतीची गरज, तुम्ही काय सांगणार मला येत आहे. आता मला येत आहे मध्ये समोरचा म्हणतो बघू मला कसं येत आहे तुला, मीच बघतो तू कसं करतो. मग तो तुमचा हा समर्थक राहण्याच्या जागी, प्रशंसक राहण्याच्या जागी, सपोर्टर राहण्याच्या जागी, शुभेच्छुक राहण्याच्या जागी तुमचा दुश्मन बनतो, तुमचं लेग पुलिंग करतो आणि तुमचा हेवेदावे करणारा, मत्सर करणारा बनतो. का बरं, केवळ तुम्ही मदत मागितली नाही. तुम्ही मदत मागितल्यानंतर त्याचे तो काही पैसे मागणार नाहीये, तुम्हाला उपकाराच्या बोझ्याखाली ठेवणार नाहीये, पण तोंड भरून मदत मागायची आणि मदत केल्यानंतर तोंड भरून धन्यवाद द्यायचे. या दोन गोष्टी जर आल्या ना तर आयुष्यातला ताणतणाव हा बराचसा कमी होतो, कारण आपण सोशल सपोर्ट घेतच नाही. आता हे आशावादी माणूस काय करतो, सोशल सपोर्ट घेतो, कॉम्पिटिंग ऍक्टिव्हिटी असतील त्या एकानंतर एक सिक्वेन्शियल करतो, आणि प्रत्येक गोष्टीबद्दल जे प्रॉब्लेम आहे नेमका तिथे हॅमर करतो. इतर लोकांना विनाकारण बोलत सुटत नाही. म्हणजे गैरसमजानी गैरसमज वाढवत नाही, तो फोकस्ड राहतो. पण पेसिमिस्टिक जो आहे, जो निराशावादी माणूस आहे, तो काय करतो, डिनाय करतो, डिस्टन्स करतो. तो प्रॉब्लेम सोडवायच्या जागी प्रॉब्लेमपासून दूर पळतो. त्याला वाटतं प्रॉब्लेमपासून दूर पळालं की प्रॉब्लेम सुटेल. प्रॉब्लेम सुटत नाही, प्रॉब्लेम त्याच्या मागे मागे येतो. त्यामुळे डिनायल करून होत नाही. एंगेजिंग फ्रॉम द गोल. मग एखादा गोल नाही जमत ना, परीक्षेमध्ये मला फर्स्ट क्लास मिळवायचा आहे, खूप प्रयत्न केला, नाही मिळताना तो सोडून देतो. तो गोलच अबंडन करतो. म्हणजे गोल आपण धरलंच नाही तर डोक्याला त्रासच नाही. पण असं करून आयुष्यातले सगळे गोल आपण अबंडन करू शकत नाही. आणि बरेचदा तो फोकसिंग ऑन एक्सप्रेशन ऑफ फिलिंग्स, तो काय करतो, तो आपले जे भावना आहेत त्या नीट एक्सप्रेसच करू शकत नाही. तो दाबून धरतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यात ताणतणाव आणखी वाढत जातं. त्यामुळे पेसिमिस्टिक माणूस जो असतो हा एक्स्ट्रॉवर्ट झाला, बहिर्मुख झाला तर ताण कमी होतो. तो आणखी अंतर्मुख झाला
तर आणखी त्याचा आतल्या आत गुदमरायला होतं आणि तो आणखी त्रस्त होतो त्रासाने. मग आता आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचे अप्रोच घेता येतील, आपल्याला यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे अप्रोच घेता येतील, तर आपल्याला एक ऑप्टिमिस्टिक अप्रोच घेता येतो, एक कोलॅबरेटिव्ह अप्रोच घेता येतो, एक कॉम्प्रोमाइजिंग अप्रोच घेता येतो, योगा आहे, फिजिकल एक्सरसाइज आहे, मेडिटेशन आहे आणि गीताच कर्मयोग आहे. आपण एकानंतर एक बघू. ऑप्टिमिस्टिक अप्रोच म्हणजे की आजचा माझा दिवस हा अत्यंत चांगला जाईल. का बरं चांगला जाईल? कारण आज मी देवाची प्रार्थना केलेली आहे आणि देव सतत मला मदत करेल. आपण बरेचदा म्हणतो की आपण देवाचं अस्तित्व तुम्ही स्वीकारा आणि ताबडतोब तुम्हाला मनाला धीर येतो की नाही बघा. हा झाला ऑप्टिमिस्टिक अप्रोच. दुसरा अप्रोच आहे कोलॅबरेटिव्ह अप्रोच. आपल्याबरोबर जेवढे आपले सहकारी आहे या सगळ्या सहकाऱ्यांची साथ घ्या आणि कोलॅबरेशननी पुढे सरका. प्रॉब्लेम नाही सुटला तुम्हाला, शेअर करा 10 लोकांसमोर. शक्य आहे की 10 पैकी कोणाला तरी प्रॉब्लेमचं सोल्युशन आधीच माहित आहे आणि चुटकीसरशी प्रॉब्लेम सुटेल. किंवा नाही सुटला तर या प्रॉब्लेमचा तुमच्यावर येणारा ताण 10 लोक शेअर करून घेतील आणि तुम्ही त्या फोकस ताणापासून थोडेसे बचावाल. बरेचदा काय असतं, आपल्याला कॉम्प्रोमाइजिंग नेचर नसतं. म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. यामुळे काय होतं की आपल्याला बेस्ट पाहिजे आणि लेस दॅन बेस्ट चालतच नाही आणि त्या लेस दॅन बेस्ट चालत नाहीमुळे खूप त्याचा ताण येतो. पहिला नंबर म्हणजे पहिला नंबर. अरे प्रत्येक परीक्षेत त्या मुलाचा प्रत्येक वेळा पहिला नंबर कसा येईल? त्याचा कधी ना कधी दुसरा नंबर येईल, कधी ना कधी तिसरा नंबर येईल आणि म्हणून त्याला ऑलवेज बेस्टपेक्षा कॉम्प्रोमाइजिंग करणं आलं पाहिजे. योगा हे असं एक शास्त्र आहे म्हणतात लोक की ज्याच्यामध्ये फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल, प्राणायाम आणि योगाने फिजिकल स्ट्रेसेस जातात आणि प्राणायामाने मेंटल स्ट्रेसेस तुमचे टोटल दूर होतात. मग फिजिकल एक्सरसाइजमध्ये आलेल्या ताणतणावाने मसल ज्या संकुचित झाल्या असतात त्या थोड्याशा रिलॅक्स होतात आणि तो ताणतणाव तुमचा कमी होतो. म्हणून फिजिकल एक्सरसाइज सुद्धा हा स्ट्रेस मॅनेजमेंटला अत्यंत आवश्यक सांगितलेला आहे. आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान. ध्यानामध्ये जगातील सर्व स्ट्रेसेसपासून तुमचं लक्ष दुसरीकडे जातं आणि तुम्ही ध्यान असलेल्या गोष्टीकडे म्हणजे देवाचं ध्यान कराल तर देवाकडे आपलं लक्ष वळवता. त्यामुळे तुमच्या सुखदुःखापासून तुमचं लक्ष थोडंसं विचलित होतं आणि त्याचा तुम्हाला ताण सुद्धा हा कमी पडतो. आणि गीतेत सांगितलेला जो कर्मयोग आहे की फळाची अपेक्षा न करता कर्म करा. याचा मुख्य अर्थ काय आहे की गीता काय म्हणते, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. म्हणजे तुम्ही जसं कर्म करताय तसं फळ मिळणारच आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? फक्त अपेक्षा धरू नका, फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही कर्म करत राहा. बी ऑन द क्रीज, रन्स विल ऑटोमॅटिकली कम. तुम्ही रन्स गो ऑफ यू विल गेट कॉट आउट. त्यामुळे फळाची अपेक्षा करू नका, कर्म करा, फळ आपोआप येत राहील. याला गीतेत म्हटलंय सत्कर्म आणि सतत कर्म. सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म करा आणि सतत कर्म म्हणजे चैतन्य ठेवा, व्हायब्रन्स ठेवा. जसं आपण म्हणतो की जगामध्ये दोनच गोष्टी उत्कृष्टतेला पोहोचतात, एक एक्सलन्स आहे आणि दुसरं व्हायब्रन्स आहे. एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टता आणि व्हायब्रन्स म्हणजे चैतन्याचा आविष्कार आहे. महत्व आहे चळवळीचे जोजी करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. रामदास स्वामींनी म्हटलंय महत्व आहे चळवळीचे. आणि आपण म्हणतो ना, दिस वर्क कुड हॅव बीन डन बाय एनीबडी कॅन डू दिस बट नोबडी हॅज डन इट, बट दिस फेलो हॅज डन इट, देअरफॉर ही शुड गेट क्रेडिट ऑफ इट. त्यांनी चळवळ केली की नाही, हा चळवळ आहे, काहीतरी करत राहतो. मग उत्कृष्ट नसेल करत. उत्कृष्ट फक्त पूर्ण जगामध्ये 1 किंवा 2% लोक असतात. मग उरलेल्या 98नी जगायचं नाही काय? तर उरलेल्या 98नी व्हायब्रन्सने आपलं अस्तित्व जगाला दाखवायचं. तर महत्व आहे चळवळीचे करायला पाहिजे. मग व्हायब्रन्स करायचं म्हणजे सतत काम आणि चांगलं काम आवश्यक आहे म्हणून सत्काम. म्हणून गीता म्हणते सत्काम आणि सतत काम. आणि सगळ्यात शेवटी स्ट्रेस मिनिमम करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जर असेल तर आपण अगदी माझ्या आता या संवादाच्या विरामाच्या क्षणी आपण बघू की स्ट्रेस आणि ताणतणाव कमी जर करायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, एक प्रार्थना आहे. अत्यंत महत्वाची प्रार्थना आहे. ही प्रार्थना काय आहे? गॉड गिव्ह मी करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन चेंज, सिरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, अँड विजडम टू डिफरन्शिएट बिटवीन देम. काय म्हटलं याच्यामध्ये की मला ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे हे देवा मला ते करण्याची शक्ती दे. मला जे करता येणं शक्य आहे ते करण्याची शक्ती दे. जे करता येणं शक्य नाहीये ते सोडून देण्याची ताकद दे. आणि कोणती गोष्ट करता येईल आणि कोणती गोष्ट करता येणार नाही हे समजण्याचा विवेक दे.
आपल्याला जर कळलं ना की ही गोष्ट माझ्या आवाक्यात आहे तर आपण करून टाकतो, ताण काहीच नाही. मोठे मोठे पर्वत हलवले, ताण काहीच नाही, आवाक्यात होतं केलं. ही गोष्ट आवाक्यात नाही, चंद्रावर मला चालायचं आहे, नाही शक्य, मला सोडून दिलं, आयडिया मनात काढून टाकली, ताण नाही. पण बरेचदा आपल्याला फरकच कळत नाही की मला जमेल काय आणि जमणार काय नाही. आपलं वर्गात पहिला यायची आपली ताकद नसते आणि आपण बोर्डात पहिला यायचं एम ठेवतो आणि मग ते काय होतं, ते जमत नाही आणि जमलं नाही की ताण येतो. मग जमेल की नाही या भीतीचा ताण येतो आणि जमलं नाही याच्या निराशेचा ताण येतो. अरे जमणार नाही असं गोल ठेवलंच कशाला, कारण कळलं नाही तुमची क्षमता किती आहे, पात्रता किती आहे. म्हणजे विजडम वॉज मिसिंग. पहिल्या 2 ओळी करेक्ट आहेत पण तिसरी ओळ नव्हती आणि त्यामुळे ताणतणाव वाढतो. मित्रो, ताणतणावाचे आपण अर्थ समजून घेतला, त्याचे कारण बघितले आणि त्या ताणतणावाला दूर करण्यासाठी असणारे विविध उपाय बघितले. मुख्य काय आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माणूस समाधानी असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तो यशस्वी आहे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो आणि हा व्यक्तिसापेक्ष आहे. पण समाधानी आहे की नाही हा ॲब्सोल्यूट मुद्दा राहू शकतो. आणि जगात जो समाधानी असेल तो माझ्या मते निश्चितच यशस्वी आहे स्वतःच्या नजरेत. कदाचित जगाच्या नजरेत तो यशस्वी नसेलही, पण स्वतःच्या नजरेत यशस्वी व्हायचं असेल तर चित्ती असू द्यावे समाधान हा तुकारामांनी सांगितलेला मंत्र लक्षात ठेवायचा आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यामध्ये आपण यशस्वी व्हायचं. पुन्हा एकदा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.